स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की मी माझ्या माहेरी आली आहे. तर आम्ही तिघी बहिणी एकत्र माहेरी येत असतो, कारण त्यामुळे काय होतं, आमच्या तिघींची सुद्धा भेट होते आणि आमच्या तिघींची मुलीसुद्धा आहेत. तर भरपूर मोठी फॅमिली आहे बघा आमची. तर तिघीजण बहिणी आम्ही मिळून मिसळून काम करत असतो. त्याच्यानंतर बघा, ह्या दोघांचं आरती म्हणायचं काम चालू होतं. इतकी प्रचंड मस्ती करतात ना की काय सांगू. त्याच्यानंतर हा माझ्या मधल्या बहिणीचा मुलगा निहांश आहे. हा खूप ॲक्टिव्ह आहे बघा. 2.5 महिन्याचाच आहे, पण ह्याचे हात आणि पाय दिवसभर असं करत असतो आणि पालतं देखील पडायचं त्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर बघा, दुपारच्या वेळेस पाऊस पडत होता. हिवाळा चालू झाला आहे, पण हिवाळ्यासारखं काही वाटतच नाही. पावसाळा चालू असल्यासारखंच वाटत आहे, कारण इतका मुसळधार पाऊस पडत होता की कायच सांगू. त्याच्यानंतर बघा, छान असं पाऊस पडत होता आणि त्याच्यानंतर गरम गरम मासे देखील फ्राय केले होते आणि मच्छी थाळी बनवली होती. चिकन करी, मच्छी करी, त्याच्यानंतर बांगडा फ्राय आणि भाकरी असं काही जेवण एन्जॉय केलं. त्याच्यानंतर बघा, संध्याकाळच्या वेळेमध्ये आमचं नियोजन चाललं होतं. आम्ही तिघी बहिणी आणि आमची मैत्रीण, आमच्या चौघी जणींचं नियोजन चाललं होतं. ते कसलं नियोजन ते तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. आणि आम्ही एकत्र आलो की आमचं असंच काहीसं चालू असतं. त्याच्यानंतर बघा, ह्या साड्यांपैकी मला एक साडी घ्यायची आहे. कोणती घेऊ असं कन्फ्युजन चालू होतं. तरीसुद्धा मी ही जांभळी साडी घेतलेली आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.